आपण पुण्याला जाऊयात, कारण पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अत्यंत मोठ्या प्रमाणावरती शहरवासियांची, पुणेकरांची मोठी कोंडी झालेली आहे। पुण्यामध्ये आज काय चित्र आहे? आज गाड्या येत आहेत का? कारण शेतकऱ्यांचा संप आता मागे आलेला आहे। मंदार, तिथली काय परिस्थिती आहे? आज भाजी मार्केटमध्ये काय स्थिती आहे? अमोल, आज पुण्याची जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, या समितीला साप्ताहिक सुट्टी असते। त्यामुळे रात्री जरी संप मागे घेण्यात आलेला असला पुणे तांब्याच्या शेतकऱ्यांकडून, तरी वाहनं भाज्या घेऊन आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेली नाहीत। त्यामुळे आज देखील पुण्यातील भाज्यांचे जे दर आहेत ते चढे राहण्याची शक्यता आहे। 2-3 दिवसांपूर्वीच्या भाज्या आलेल्या आहेत किंवा काल ज्या थोड्या प्रमाणात भाज्या आल्या होत्या पुण्यामध्ये, त्याच आज पुण्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील। तशीच परिस्थिती दुधाची देखील राहील। काल आणि परवा या संपामुळे दुधाचं जे कलेक्शन आहे, दुधाचं जे दूध गोळा जे केलं जातं ते करण्यात आलं नव्हतं। त्यामुळे आज दुधाचा देखील तुटवडा काही प्रमाणात पुण्यामध्ये भासू शकतो। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरामध्ये काल रात्री पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली। त्यामधून पोलिसांवरती दगडफेक झाली, पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, पोलिसांकडून देखील लाठीमार करण्यात आला। अनेक शेतकऱ्यांना रात्री अटक करण्यात आलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आज सकाळी 10 वाजता आळेफाटा इथं शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे। हा जो परिसर आहे आळेफाट्याचा, तो अहमदनगर आणि कल्याण महामार्ग म्हणून ओळखला जातो। खरं तर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गावरून कल्याण असेल, वाशी असेल, मुंबई असेल, या सगळ्या शहरांसाठी भाजीपाल्याची वाहतूक होत असते। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, त्याचबरोबर खेड या भागातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक वाशीच्या बाजारपेठेमध्ये होत असते। त्यामुळे आळेफाट्याचे शेतकरी काय निर्णय घेत आहेत या संपाबद्दल हे देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण त्या परिसरातूनच सगळ्या भाजीपाल्याची आवक होत असते। अमोल, मंदार, तू आपल्यासोबत राहा।